चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। कोणत्याही प्रकारचं वाटण न करता, जास्तीचं सामान न वापरता मस्त झणझणीत तोंडाला चव आणणारा कोळंबी मसाला कसा करायचा ते बघणार आहोत। नॉनव्हेजचा हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो। लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। त्यामध्ये कसलाही काटा नसतो आणि मस्त मऊसूत मासाची ही कोळंबी असते। त्यामुळे ऑलमोस्ट सगळ्यांचीच ही फेवरेट असते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। स्वच्छ करून घेतली, ज्याच्यावरचं कवर जे असते ना ते मी काढून घेतलेलं आहे। जी कवचं असतात ना ती काढायची आहे आणि त्यावरती जो धागा असतो काळा तो देखील आपल्याला काढायचा आहे। स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत। एक छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे। सगळं साहित्य आपल्याला कोळंबीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हळद आणि लिंबू मिक्स करून घेतलात ना तर कोळंबीला अजिबातही वास राहत नाही आणि खाण्यासाठी सुद्धा कोळंबी खूप जास्त टेस्टी लागते। आता आपण ह्याला साईडला ठेवूया आणि त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। थोडं तेल आपल्याला जास्तीच घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर इथे आपण कोणत्याही प्रकारचं वाटण तयार केलेलं नाही आहे, त्यामुळे कांद्याचा वापर इथे आपण थोडा जास्त करायचा आहे। आता मीडियम गॅसवरती आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। छान सोनेरी रंग होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। तर इथे मी 1 इंच आलं घेतलेलं आहे, थोडं किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 7 ते 8 आपल्याला लसूण पाकळ्यासुद्धा छान ठेचून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपल्याला आलं लसूण छान बारीक करून घातलं ना तर कोळंबीला चव पण खूप छान येते। आणि 1 चमचा यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। आपला कांदा छान परतून होतोय तोपर्यंत आपण कोळंबी फ्राय करून घेऊया। तर इथे मी तव्यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे। तेलावरती आपल्याला कोळंबी 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण परतून घेतलीत ना तर कोळंबीला चव मस्त येते। खाण्यासाठी सुद्धा कोळंबी मसाला अतिशय भन्नाट लागतो। तुम्ही अशा पद्धतीने ना एकदा तरी नक्की कोळंबी करून पहा। 2 मिनिटच आपल्याला कोळंबी छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। अशा पद्धतीने केलेली कोळंबी अजिबातही चिवट होत नाही, त्यामुळे खाण्यासाठी सुद्धा मस्त एकदम सॉफ्ट लागते। मस्त मऊसूत आपली कोळंबी तयार होते। आता आपला इकडे कांदासुद्धा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये इथे मी 1 टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे। तर कोळंबीमध्ये आपल्याला जास्त टोमॅटो घालायचं नाही आहे, फक्त 1 टोमॅटो आपल्याला इथे घालायचा आहे। तुम्ही टोमॅटो बारीक न करता टोमॅटोची जरी पेस्ट घातलीत ना तरी देखील चालेल। आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन नरम होईल आणि छान याची ग्रेव्ही तयार होईल। आता आपल्याला 2-3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये इथे मी आता काही मसालेसुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर मसाल्यामध्ये इथे आपल्याला 1 चमचा लाल तिखट मसाला घ्यायचा आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे। 1 चमचा यामध्ये इथे मी गरम मसाला घातलेला आहे। थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे। आता सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत। पाणी न घालताच आपल्याला हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिटानंतर आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। तर इथे तुम्ही पाणी जेव्हा वापराल ना तर गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे। गरम पाण्यामुळेच चव खूप छान येते, त्यामुळे गरम पाण्याचा तिथं वापर करायचा आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशीच ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा आपल्याला गरम पाणी घालून छान ग्रेव्ही शिजवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 बटाटा घालायचा आहे। तर बटाट्याच्या फोडी मी ते बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला घालायचा। हा कच्चा बटाटाच आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटा शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी पुन्हा घालायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर झाकण खोलून बघायचं आहे। बटाटा आपला छान शिजला गेलेला आहे, थोडासा कच्चा आहे, तर आपलं कोळंबी घातल्यानंतर तो शिजला जाईल। आता यामध्ये आपण कोळंबी ॲड करायची आहे। जरी तुम्ही घाई गडबडीत जरी असाल ना तरी हा कोळंबी मसाला ना अगदी झटपट तयार होतो आणि खाण्यासाठी सुद्धा खूपच जास्त टेस्टी लागतो। तर अशा पद्धतीने कोळंबी घातल्यावरती आपल्या 2-3 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून हा कोळंबी मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर पुन्हा आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कोळंबी आणि मसाला सगळं छान मिक्स होईल। थोडंसं पाणी मी पुन्हा घातलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। तर इथे आपले 4 ते 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण झाकण खोलून बघूया। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, कोळंबीला काय मस्त कलर आला आहे बघा आणि ऑलमोस्ट कोळंबीसुद्धा आपली शिजला गेलेली आहे।
कोणत्याही प्रकारचं वाटण न करता आपण मस्त एकदम चमचमीत कोळंबी मसाला इथे तयार केलेला आहे आणि चवीलासुद्धा अगदी भारी लागतो. कोळंबी मसाला छान शिजल्यानंतर वरून आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनटं आपल्याला पुन्हा छान शिजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय बघा, मस्त आपली कोळंबी मसाला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. हा कोळंबी मसाला तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर एक नंबर लागतो. खरंच खूप जास्त टेस्टी लागतो. तर खाण्यासाठी तयार झालेला आहे हा कोळंबी मसाला. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रोजच्या प्रमाणे रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.